ते व्हिडिओ येणार फाईट कधी तो समोर येतो. सरका समोर सरका ताई ताई पुढे जातो म्हणजे पुढे जातो. नहीं बाहर खूप करती है ओनली टू लाइन्स ओनली टू लाइन्स सबको आने दो. ये चलो तो चलो. We are waiting for 2 hours. Sir, you are here in Mumbai. Sir. नक्कीच काल रात्री आम्ही विनंती केली होती आणि आज आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कन्फर्मेशन आलं लगेच आणि रेवंत रेड्डीजी यांनी लगेच इथे येऊन प्रचार केला. मी खरोखर त्यांचे मनापासून आभार मानतो आणि वर्षाताई रेवंत रेड्डीजी दोघेही आले आणि त्यांनी सगळ्यांना इथे अपील केलेलं. तेलंगणा भवन इकडे उभारणार असं सांगितलं. नक्कीच इथे अनेक वर्षाची मागणी आहे. कोल्हापूर भवन आणि तेलुगू भवन या दोन्ही कामाला आम्ही मार्गी लावत होतो. तेवढ्यात आमचं सरकार पडलं तरी देखील पाठपुरावा सुरू आहे. आता आमचं सरकार पुन्हा एकदा आल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापूर भवन आणि तेलुगू भवन करू. प्रश्न असा होता की कालपासून या मतदारसंघामध्ये भांडी वाटप चालू आहे. काल हो. आपल्याकडून ऑब्जेक्शन मिळालं तर आज साडी वाटप करताना कार्यकर्ते पकडले. नक्कीच आपण पाहताय की मिंदे गट असेल किंवा इतर सगळे असतील काही ना काहीतरी इथे कोणातरी काहीतरी आकर्षण दाखवण्याचा प्रयत्न करतायत, कोणातरी मतं खेचण्याचा प्रयत्न करतायत. पण कितीही काही वाटप केला तरी इकडची मतं ही महाविकास आघाडी सोबत आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीबरोबर आहेत. पण हे करत असताना निवडणूक आयोगाचे डोळे कुठे आहेत, पाहतात की नाही हे देखील प्रश्न विचारणं गरजेचं आहे. भाजपचे नेते मुंबईत येऊन प्रचार करत असताना तेजस्वी सुरवजे भाजपचे नेते आहेत खासदार, त्यांनी तुमच्यावर टीका करताना म्हटलंय की आदित्य ठाकरे हे ओवेसी यांच्याकडून हिंदुत्व शिकून आहे. मला हे कोण सर्टिफिकेट देणार आहे हिंदुत्वाचे? कोण देणार आहे? त्यांची ए टीम बी टीम त्यांचं सांभाळा ना. मला कोण देणार आहे सर्टिफिकेट? त्यांनी त्यांचं मतदारसंघ पाहावा. Milind Devra tweeted and invited you for the open debate. What you will say about that? I think, firstly, his boss is a coward, which is why the boss doesn't want to debate with me. I have invited his boss, the illegal CM, very many times for an open debate. But if this man wants to debate with me, I am happy to do so, provided over the next 48 hours he resigns from his Rajya Sabha seat, shows that this contest is not a time pass for him and he's really committed to serving the people. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मिलिंद देवरा मुंबईला गद्दारीचा अड्डा बनवायला नक्कीच महाराष्ट्राला आपण पाहताय हे गद्दारीचं जे काही दुखणं आम्हाला सगळ्यांना आहे आणि जी जखम झालेली आहे ही खूप भयानक आहे. आणि त्याच जखमीवर मीठ चोळायला परवाकडे प्रधानमंत्री महोदयांनी बरोबर रोड शो काढला, कारण इथून एअरबस टाटा तिथे नेलं. हेलिपॅडवर 2 वेळा बॅग तपासण्यात आल्यानंतर आता बाकी सगळ्यांची नौटंकी सुरू झाली आहे. नक्कीच, पण आम्हाला प्रधानमंत्री महोदयांची बॅग तपासताना पाहायचं आहे आणि त्यांचं हेलिकॉप्टर तपासताना पाहायचं आहे. आदित्यजी, निवृत्त न्यायाधीश कांदिवाल यांच्या मुलाखत झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिलीच नाही. बघा, मी पाहिलंच नाही ही मुलाखत आणि काय बोलले ते. मला ह्या म्हणजे ह्या व्यक्तींबद्दल पण म्हणजे मी काही तेवढं ऐकलंच नाही, तर त्याच्यावर कसं काही उत्तर देऊ शकतो? Shivaji Park is well known for the Shiv Sena rally tomorrow. PM Modi is coming. He is trying, I mean, the BJP is trying to steal even that from us. Imagine how much of hate they have towards Maharashtra and Mumbai. They did not want people from Mumbai voicing their views at Chhatrapati Shivaji Maharaj Park. And they have refused my rally there now because he is coming. How is this even fair and equitable in a democracy like us, where the Prime Minister is taking a rally or a sabha in one constituency? Why should other leaders not be allowed? Why should other Karyakartas not be allowed to have rallies? What justice is this? आदित्य, हाच मुद्दा आहे की खरं तर 14 तारखेसाठी पंतप्रधानांची सभा शिवाजी पार्कात पडणार आहे, पण 17 तारखेसाठी जी मागणी केली होती ती अद्याप पूर्ण नाही झाली. पण ह्यालाच आम्ही अन्याय बोलतो. हे बाहेरून येऊन लोक आम्हाला महाराष्ट्रात आमच्यावर दादागिरी करणार, महाराष्ट्रावर दादागिरी करणार.
कुठचा न्याय झाला ह्याच्याच विरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंच्या सभेच्या कार्यक्रमात शिवाजी पार्कवर 17 तारखेला सभा होणार असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. अद्याप परवानगी मिळाली नाही तरी कशी? मला वाटतं एक महत्वाचं आपण पाहाल की हेच सगळे दिल्लीश्वर येऊन इथं दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र त्यांना दाखवेल दादागिरीचं उत्तर काय असतं. महाराष्ट्रामध्ये जे जीडीपी मध्ये मागे असा दावा केला जात होता, जीडीपी कलेक्शन कमी झालं असं सांगितलं जात होतं. मात्र आता असा दावा केला तर अजूनही महाराष्ट्र नंबर 1 वरती आहे. मात्र बघा, दावा खरं सत्य काय असेल ते पाहिजे तर तुम्ही पहा, पण मागच्या 2 वर्षात एक तरी नवा रोजगार उपलब्ध झालाय का?